रसिक मित्र हो, गौरव प्रकाशन अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अभिवाचक आणि सुलेखनकार उमेश शिंदे. आज आपल्या आनंदासाठी लेखक संतोष लिमण पाटील यांचे जीवनाला उभारी देणारे अप्रतिम असे शब्द घेऊन आलोय. लेखाचं नाव आहे नंतर पश्चाताप काय कामाचा. मित्र हो, प्रत्येक गोष्टीची काळ वेळ ठरलेली असते. वेळेची मर्यादा ही सगळीकडेच महत्वाची असते बरं का. नात्यांमधील दुरावा, मित्रांमधील कटुता, संसारामधील घडामोडी, कुटुंबामधील अबोला, व्यवहारातील चर्चा, अशा अनेक घटना असतात जिथं कोणीतरी एक पाऊल मागे घेणं गरजेचं असतं. पण बऱ्याच वेळा पहिलं कोण यावर सगळं अडून जातं मित्रांनो. उसवलेलं वेळेत शिवलं गेलं ना तर ते किमान फाटत तरी नाही. आणि एकदा का फाटायला सुरुवात झाली की मात्र कितीही शिवण्याचा प्रयत्न करा ते पूर्वीसारखं राहत नाही. बऱ्याच वेळा आपल्या अंतर्मनाला वाटतं, अरे इथं आपण थांबलं पाहिजे, अरे आपण असं नाही केलं पाहिजे, पण आपण मात्र उलट करतो आणि नंतर आपल्या हाती काहीही राहत नाही. एखादी वाईट घटना घडली आणि त्यानंतर आपल्याला त्याबद्दल वाईट वाटत असेल ना तर याचा अर्थ आपण संवेदनशील आहोत. पण तीच घटना आपल्या समोर घडत होती आणि आपण ती थांबवू शकत होतो, पण आपण थोडाही प्रयत्न केला नाही किंवा लक्ष दिले नाही. आणि त्यानंतर जर आपल्याला वाईट वाटत असेल किंवा त्याचा पश्चाताप होत असेल तर तो पश्चाताप काय कामाचा. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याचे गुणगान करून काय फायदा मित्रांनो. घटना कोणतीही असो, वेळेत तडजोड किंवा वेळेत घेतलेला योग्य निर्णय महत्वाचा असतो. वेळ निघून गेल्यावर घेतलेला निर्णय आपल्याला पश्चातापाकडे घेऊन जातो आणि मग हा पश्चाताप काय कामाचा. निर्णयाची घाई कधी कधी आपल्याला खूप महागात पडते. रागात घेतलेला निर्णय सुद्धा तितकाच घातक ठरतो मित्रांनो. म्हणून बोला, व्यक्त व्हा, बोलत राहा, तडजोड करा. बोलून बरेच प्रश्न सुटतात. सगळेच अंदाज खरे नसतात बरं का. काही फक्त आपल्या दृष्टीचाही खेळ असू शकतो. नंतर पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा आधीच त्यावर मात करायला हवी, हो ना. धन्यवाद मित्रो. असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी गौरव प्रकाशन अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.